नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत केळीच्या पिठापासून भाकरी। माझ्याकडे वाळलेली केळी उपलब्ध होती, त्यामुळे मी घरीच पीठ तयार केले। तुम्ही मार्केटमधून रेडीमेड पीठ आणू शकता। नंतर पीठ अशा प्रकारे चाळणीने गाळून घ्यायचे। नंतर भाजलेले शेंगदाणे अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। पिठामध्ये मिक्स करायचे। थोडे जिरे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, बारीक केलेली हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची। नंतर थंड पाण्याने पीठ मळून घ्यायचे। जसे आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचे। नंतर कोरडे पीठ लावून अशा प्रकारे हाताने भाकरी थापून घ्यायचे। नंतर भाकरी दोन्ही साइडनी व्यवस्थित शेकून घ्यायची। हवं असल्यास भाकरीला थोडं तेल लावायचं आणि व्यवस्थित शेकून घ्यायचे। तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर भाकरी खाऊ शकता। खूप टेस्टी, खूप चविष्ट लागते। तुम्ही उपासाला सुद्धा खाऊ शकता। आपली रेसिपी आवडली असेल तर शुभांगी रेसिपीला सबस्क्राईब करा।